श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक 1760 ते 1770. संत तुकोबांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग. तुम्ही पायसंती माझे ठेविले चित्ती, आता बांधू न सके काळ, झाली विषम शीतळ, भय नाही मनी मनी, देव बसे घरी राणे, तुका म्हणे भय आम्हा स्वप्नी तेही नाही. अर्थ. हे संतजन हो, तुम्ही तुमचे पाय माझ्या चित्तामध्ये ठेवले आहेत. आता त्यामुळे मला काळ भेदू शकणार नाही व माझे सर्व प्रकारचे विषय शांत झाले आहेत. आता घरात व रानात देवच बसलेला आहे, त्यामुळे माझ्या मनात कसल्याही प्रकारचे भय राहिलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता स्वप्नात देखील मला कसल्याही प्रकारचे भय राहिलेले नाही. अंग. काळाचेही काळ आम्ही विठोबाचे लाडीवाळ, करू सत्ता सर्वा ठाई, वसो निकटवासी पायी, ऐसी कोणाची वैखरी, वदे आमचे समोरी, तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण. आम्ही विठोबाचे लाडके आहोत, त्यामुळे आम्ही काळाचेही काळ आहोत. आता आम्ही सर्वत्र आमची सत्ता करू आणि भक्तिभावपूर्वक या विठोबाच्या पायाच्या ठिकाणीच राहू. अशी कोणाची वाणी आहे की आमच्या समोर आमच्या विरोधात बोलेल? तुकाराम महाराज म्हणतात, कारण आमच्या हातात हरिनामरूपी तीक्ष्ण बाण आहे. अभंग. जन्मा येऊन उदार झाला, उद्धार केला वंशाचा, मिळवणी धन मिळवी माती, सदा विपत्ती भोगी तसे, नाम घेता न मिळे अन्न, नवे कारण देखलिया, धर्म करिता एकेकानी, बांधे निजवणी डोकियासी, घराव्याही पाहुणा आला, म्हणे त्याला बरे नाही, तुमचे गावी वैद्य आहे, बैसोनी काय प्रयोजन, उजवू किती होतील पोरे, मरता बरे म्हणे यासी, म्हणोनी देवा नवस करी, दावी घरी ऊन बोने, पर्वकाळी भट घरासी आला, बोंब घाला म्हणे पोरा, तुमचा उणा होईल वाटा, काळ पिठासी आला, दाढी करिता अडका गेला, घरात आला बाई लेपे, म्हणे आता उगी मोडी, डोई बोडी आपुली, तीर्थस्वप्नी नेने गंगा, पूजनलिंगा गावांची या, आडकुणी दार बैसेदारी, आल्या घर म्हणे ओस, माझ्या भय वाटे चित्ती, नरका जाती म्हणोनी, तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी, या हरी तारी जीवासी. महाराज या अभंगामध्ये एका श्रीमंत पण नास्तिक आणि कंजूस असलेल्या व्यक्तीचे वर्णन करतात. ते म्हणतात, हा मनुष्य जन्माला येऊन फार उदार झाला आणि याने आपल्या वंशाचाही उद्धार केला. ते म्हणजे कसे माहीत आहे का? याने पुष्कळ धन संपत्ती मिळवली आणि मातीत पुरून ठेवली आणि सदा सर्व काळ उभे आयुष्य भिकाऱ्यासारखे भोगीत राहिला. अशा कंजूस व्यक्तीचे नाव जरी घेतले तरी दिवसभर अन्न मिळणार नाही व कसल्याही प्रकारचे काम होणार नाही. दुसऱ्याने कोणीही दानधर्म केले असेल असे याने कानाने ऐकले तरी याचे डोके दुखते, मग त्या डोक्याला फडके बांधून झोपतो. याच्या घरी जर त्याचा व्याही पाहुणा म्हणून आला तर तो म्हणतो, तुमच्या जावयाला बरे नाही. अभंग. जाणे वर्तमान परी तेन वारे त्याच्याने, तोही कारणांचा दास, देव म्हणवितो पावे नास, वेची अनुष्ठान सिद्धी कराया प्रसन्न, तुका म्हणे त्याचे मुद्दल गेले हाट वेचे. एखाद्या ज्योतिषाला वर्तमान जरी माहीत असले तरी केलेल्या कर्मापासून दुःख त्याला टाळता येत नाही, कारण तोही कर्मभोगाचा दास आहे. त्याने देवाचे नाव आपल्या मुखावाटे उच्चारले तर त्याचा कर्मभोगाचा नाश होईल. एखादा तपस्वी अष्टमहासिद्धी प्राप्त करण्याकरता तप करतो, असे असले तरी त्याला आपल्या कर्मयोगाचे फळ भोगावेच लागते. तुकाराम महाराज म्हणतात, असे लोक अनुष्ठान करतात, परंतु या भवनदीतील विषयांची खरेदी करण्यातच त्यांचे मुद्दलरूपी आयुष्य व्यर्थ जात असते. अभंग. घातला दुकान पडिये तैसा आहे वान, आम्ही भांडारी देवाचे, द्यावे घ्यावे माप वाचे, उगवू जाणो मोडी, झाली नवे त्याची जोडी, तुका म्हणे पुडी, मोल तैसी खरी कुडी. आम्ही परमार्थरूपी दुकान टाकले आहे
आणि ज्याला जसा माल पाहिजे आहे तसा येथे उपलब्ध आहे. आम्ही देवाचे खजिनदार आहोत व आम्ही आमच्या मुखाने हरिनामाचे माप देतो व घेतो. आम्ही प्रत्येकाचे मन स्पष्टपणे जाणू शकतो आणि ज्याला हरिनाम संपत्तीची प्राप्ती झाली नाही त्याला ती प्राप्त करून देण्याचे कामही आम्ही करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या दुकानात जो जसा मोल देईल त्या प्रकारचा खरा खोटा माल आम्ही त्याला देतो. अर्थात ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश करतो. साधाविले एका सरे अवघी या लोका, आता आवडीचे हाती भेद नाही ए पंगती, मोकळीच पोती नाही पुसायची गुंती, तुका म्हणे बरा आहे ढसाळ व्यवहारा. अर्थ, मी सर्व लोकांना आग्रह करून सांगितले आहे की आमच्या दुकानामध्ये ज्याला जसा माल आवडतो तसा त्याला त्याच्या हातात मिळेल. इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्ही करत नाही. आम्ही आमच्या परमार्थाच्या दुकानामध्ये परमार्थाने भरलेले पोते बांधून न ठेवता मोकळे ठेवले आहे. मग त्यातील माल कोणीही घ्यावा, कोणालाही विचारण्याची काहीच गुंतागुंत येथे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थाच्या व्यवहारामध्ये कोणताही माल कोणास देण्यास आमचा हात अगदी सरळ आहे. तडामोडी करा परी उत्तमते भरा, जेणे खंडे एके खेपे जायते ते लोभे ओपे, दाविल्या सारिखे मागे नसावे पारिखे, मागे पुढे ऋण तुका म्हणे फिटे हीन. लोक हो, तुमच्याजवळ असलेल्या इंद्रियांचे किडूक मिडूक जे काही असेल ते सर्व हरीला द्या आणि त्या बदल्यात हरीकडून चांगला उत्तम प्रकारचा परमार्थिक माल भरून घ्या. या हरीने दिलेला माल असा आहे की ज्याने तुम्ही एकाच जन्मामध्ये अनेक जन्माचे एरझार खंडित कराल. तुम्ही जिथे जाल तिथे या मालाला मोठी किंमत राहील. परमार्थामध्ये तुम्ही सुरुवातीला जशी सात्विक वागणूक दाखविली आहे तशीच कायमस्वरूपी असावी. नंतर वागणुकीत बदल करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर परमार्थामध्ये चांगल्या प्रकारे राहाल तर तुमचे मागचे संचित कर्म, पुढे होणारे कर्म याचे सर्वांचे ऋण फिटून जाईल. अर्थात तुम्ही मुक्त व्हाल. अभंग. नसावे ओशाळ मग मानिती सकळ, जायते ते पावे मान, चाले बोलिली वचन, राहोने ती बाकी, दान ज्याचे त्यासी टाकी, होवाटे जना तुका म्हणे साठी गुणा. जो कोणाचीही निंदा करत नसतो त्याला सगळे लोक चांगले म्हणतात. तो जेथे जाईल तेथे तेथे त्याला मानसन्मान मिळतो आणि तो जसे बोलेल तसेच लोक वागतात. तो कोणाचीही बाकी ठेवत नाही आणि जर एखाद्याची बाकी राहिली तर त्याचे तो पटकन दान देऊन टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या याच गुणामुळे लोकांना त्याची आवड लागते. अभंग. चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया, विषते अमृत अघाते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा, आवडील जीवा जीवाचे परी, सकळा अंतरी एक भाव, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी येते येणे अनुभवे. अर्थ, ज्याचे चित्त शुद्ध आहे त्याचे शत्रू देखील मित्र होतात व त्याला वाघही खात नाही व साप काही करत नाही. त्याला विष जरी दिले तरी त्याचे अमृत होईल. त्याच्यावर आघात जरी कोणी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यामुळे त्याचे हित होईल. त्याच्या हातून अकर्तव्य जरी घडले तरी धर्मनीतीप्रमाणे कर्तव्य घडल्यासारखे होईल. दुःख देखील त्याच्यासाठी सुखाचे फळ घेऊन येईल. त्याच्यासाठी अग्निज्वाला देखील शीतळ होतील. अशा मनुष्याविषयी सर्वांना हा आपल्या प्राणापेक्षाही आपल्याला प्रिय आहे असे वाटेल आणि सगळ्यांच्या अंतःकरणात त्याच्याविषयी एकविध भक्तिभाव निर्माण होईल. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचा अनुभव ज्या माणसाला येईल त्याने हे जाणून घ्यावे, नारायणाने आपल्यावर कृपा केलेली आहे व निश्चिंत व्हावे.
लाज वाटे मज मानिती हे लोक, हे तो नाही एक माझे अंगी. मोजोणी झिजलो मापाची ये परी, जाळावी हे थोडी लाभावीन. कोमळ कंटक तीक्ष्ण अगरी, पोचटते वरी अंग कांती. चित्रीचे लेप शृंगारिले निके, जीवे विन फिके रूप त्याचे. तुका म्हणे दिसे वाया गेलो देवा, अनुभव ठावा नाही तेने. माझ्या अंगी असा एकही गुण नाही की ज्यामुळे लोकांनी मला मान सन्मान द्यावा. त्यामुळे जेव्हा लोक मला मान सन्मान देतात त्यावेळी मला खूप लाज वाटते. मापामध्ये वस्तूचे मोजमाप केले जाते आणि हळूहळू ते माप देखील झिजत असते. त्याप्रमाणे मी परमार्थ करत आहे. खरे तर हे देवकार्य आहे. यामध्ये मला विनाकारणच मोठेपणा मिळत आहे. परंतु अशा मोठेपणाला आग लागो. कोवळा काटा दिसण्यास अतिशय तीक्ष्ण वाटतो, तजेलदार वाटतो, परंतु त्या काटेला तीक्ष्णता नसते. तो पोचट असतो, त्यामध्ये कडकपणा नसतो. भिंतीवरील चित्रे अतिशय उत्तम प्रकारे काढलेले असतात, परंतु त्यांच्यामध्ये सजीवपणा नसल्यामुळे ते फिके असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अगदी त्याप्रमाणे मला तुझा अनुभव नाही, त्यामुळे मी देखील वाया गेलो आहे असेच मला दिसते आहे.